नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, मे महिन्याचे दिवस आहेत. 15 मे पासून तर 15 जूनपर्यंत हा काजव्यांचा मोसम असतो. आणि काजवे असतात मित्रांनो, ठराविक झाड आहेत. जसे सादडा असेल, बोंडारा असेल, किनय असेल, अशी ठराविक झाडांवर काजवे बसतात. तर मग ते काजवे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याकडं भंडारदरा परिसरामध्ये खूप काही गाड्या चालू आहेत, काही गर्दी दिसते. तर मित्रांनो, रात्रीची वेळ आहे आणि हे काजवे रात्रीच्याच वेळी आपल्याला बघायला भेटतात. तर आपण आता एका झाडाजवळ आलो आहे सादडीच्या, आणि इथं भरपूर काजवे आहेत. पण मित्रांनो, ह्या लाईटीमुळं आपला जो हा लाईट कॅमेऱ्याचा याच्यामुळे ते काजवे दिसत नाही. तर मग आता मी ह्या कॅमेऱ्याची लाईट बंद करून तुम्हाला हे काजवे दाखवतो. मित्रांनो, हे काजवे आपल्याला आपण आता मोबाईलची लाईट बंद केली आणि त्या बंद लाईटीमध्ये हे काजवे चमकताना दिसतात. पण मित्रांनो, हे याला चांगल्या जी क्लॅरिटी म्हणतो आपण त्याचा कॅमेरा लागतो किंवा मोबाईल लागतो, त्याच वेळेस हे स्पष्ट असे काजवे दिसतात. हे जरा कमी दिसतात याच्यामध्ये. तर हे भरपूर आहेत मित्रांनो झाडावर. पण मग ते चमकण्याचा जो टाईम असतो तो जी आपली लाईटिंग प्रमाणे ते चमकत राहतात. ते काय असे कोणी कधी चमकत नाही. ते सगळ्यांचा एकाच वेळेस म्हणजे उजेड होतो आणि एकाच वेळेस अंधार होतो. लाईटनिंगसारखे चमकतात. कधी झाडावरून वर असा उजेड म्हणजे चमकताना दिसतात, तर कधी वरून खाली चमकताना दिसतात, तर कधी पूर्ण झाड एकदाच चमकून विझले जाते. असे अनेक ठिकाणी काजवे पाहायला भेटतात आपल्याला. आणि हे काजवे पाहिल्यासाठी मित्रांनो आपल्या परिसरामध्ये भरपूर गाड्या चालू आहेत. तर मग आता आपण उजेडातही पाहू पुन्हा एकदा कसे दिसतात. व्हिडिओ थोडाफार मोठा येऊ शकतो मित्रांनो. तर हे आहे सादड्याचं झाड. याच्यावर लाईट मारली आपण आता. हे सादड्याचे पानं, म्हणजे हे राबलंच नाही मित्रांनो. राबणी करतात आमच्याकडं, म्हणजे झाडं तोडून ते रोप बुजायल्यासाठी करतात. तर ते राबलं नाही आणि त्याला भरपूर पाला आला आहे. आणि त्या झाडावरच मित्रांनो जास्त प्रमाणात काजवे आपल्याला पाहायला भेटतात. तर हे काजवे पानांना चिकटलेले असतात. म्हणजे हा एक स्वप्रकाशित कीटक आहे आणि तो त्या पानांना चिटकून आपला प्रकाश पाडत असतो. तर मित्रांनो, तुम्ही बिगर उजेडाचे म्हणजे अंधाऱ्या रात्री पाहिलं कसा व्हिडिओ येतो आहे. तर आता हा व्हिडिओ आपण काजवे दिसतात बरं का आपल्याला. ह्या उजेडामध्येही थोडे थोडे काजवे दिसतात, ते आपण पाहू. तर मित्रांनो, हे पहा, हे सादड्याचं झाड. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे सादड्याचं झाड आहे. याला राबेल नाही मित्रांनो. हे पहा, फुलं आलेत, बार आलं आहे. आणि ह्याच झाडावर आपल्याला काजवे पाहायला भेटतात, दिसतात. तर हे उजेडामध्ये हे झाड पाहून घ्या. भरपूर मोठं झाड आहे आणि त्या मोठ्या झाडावर मित्रांनो भरपूर काजवे आहेत, चमकतानाही दिसतात आपल्याला. तर हे असं झाड राहते सादड्याचं. आमच्या भागातल्या लोकांना सगळ्यांनाच माहीत आहे ते सादड्याचं झाड. आणि या सादड्याच्या झाडावरच हे काजवे आपल्याला बघायला भेटतात. आपल्या परिसरामध्ये सध्या खूपच गर्दी आहे काजवे पाहायसाठी. तर हे उजेडामध्ये म्हणजे मोबाईलचा उजेड लावून घेतलेला व्हिडिओ आहे हा. आता मित्रांनो, या सादडीच्या झाडावर एक अर्धा काजवा दिसतोय. ह्या पानावर हा कीटक आपल्याला दिसतोय. पहा, हा कीटक जो आहे ना मित्रांनो, याच्याच म्हणजे हा काजवा आहे किंवा याचाच उजेड पडतोय.
तर असे हे काजवे ह्या सादडीच्या झाडावर, बोंडारीच्या झाडावर, किनाईच्या झाडावर, अशा ह्या वेगवेगळ्या झाडांवर हे काजवे आपल्याला खूप प्रमाणात पाहायला भेटतात. तर ह्या पानाच्या कड्यांना सुद्धा हे काजू आहे, म्हणजे हा एक कीटक आहे. तर हे पहा, आपल्या हातावर होता मित्रांनो, उडाला पाठीमागं चमकायचं चालूच आहे. आणि हे काजवे हे प्रजनन जो कालावधी असतो यांचा, ह्या कालावधीमध्ये हे जसं एक दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी हा त्यांचा उजेड पडतो त्यांच्या पाठीमागच्या भागाचा, आणि याच्यावर नर मादी आकर्षित होते. आणि त्यांचा जो प्रजनन कालावधी असतो तो ह्या 15 मे तर 15 जून या कालावधीत चालतो. तर इथं या पानावर मित्रांनो ही यांची जे आपण जुळण म्हणतो आमच्या भागामध्ये, हे प्रजनन, तर ह्या पानावर आपल्याला ते दिसतंय एकावर एक बसलेले. हे पहा, आपल्या एकदम आपल्या बोटासमोरच हे एकावर एक बसले. हे सादडीच्या झाडावरचं चित्र आहे. हे पहा, हातावर एक होता तो उडाला. तर असे हे काजवे मित्रांनो आमच्या भागामध्ये ह्या मे तर जून याच्यामध्ये भेटतात. आणि एखादा जर पाऊस झाला तर अजूनच जास्त ते चमकतात. तर असा हा काजव्यांचा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो. 15 मे ते 15 जून हा जवळजवळ 1 महिन्याचा जो काळ असतोय ना, तो या काजव्यांचा, म्हणजे काजवा हा एक स्वप्रकाशित कीटक आहे. तर ह्या काजव्यांचा, ह्या स्वप्रकाशित कीटकांचा हा प्रजनन कालावधी असतोय मित्रांनो. हा जो महिन्याचा काळ असतो, या महिन्याच्या काळामध्ये ह्या काजव्यांचा प्रजनन कालावधी असतो. आणि त्याच्यामुळे ते काजवे जास्त निघतात. आणि ह्या काजव्यांवरूनच मित्रांनो आमच्याकडचे शेतकरी जे आहेत ते पाण्याचा अंदाज बांधतात. काजवे जर लवकर निघाले तर लवकर पाऊस होईल असं म्हणजे मानतात. आणि त्यानुसार आपल्या ज्या शेतातल्या पेरण्या असतील, भात असेल, नागली वरे असेल, ते पेरतात. आणि काजवे जर लेट निघाले तर मग लेट पेरणी करतात, कारण पाऊस लेट होतो. तर ह्या काजव्यांमुळे ना मित्रांनो आमच्या शेतकरी वर्गाला खूप फायदा होतो. याच्यावर म्हणजे खूप असा तर्क केला जातो. तर असे हे काजवे मित्रांनो पाहण्यासाठी अनेक ठिकाणावरून, मुंबई, पुणे, नाशिक, अनेक ठिकाणावरून लोक आमच्या भंडारदरा परिसरामध्ये येत असतात मित्रांनो. गेल्या वर्षी अख्खा मे महिना पावसाचा गेला आणि त्याच्यामुळे काजवे काही पाहायला भेटले नाही. तर यावर्षी मित्रांनो खूप गर्दी आहे आमच्या भंडारदरा परिसरामध्ये काजवे पाहायसाठी. तर असाच हा काजव्यांचा व्हिडिओ मित्रांनो. काजवे हे शक्यतो जास्त म्हणजे असे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. आता इथं भरपूर काजवे आहेत मित्रांनो, एकदम दाट लाईटिंगसारखी लाईट चमकते, परंतु कॅमेऱ्यामध्ये एवढे क्लिअर येत नाही, ठराविकच दिसतात. तर मग हे काजवे उडताना आपल्याला दिसतात इकडे तिकडं, आणि भरपूर काजवे आहेत. तर मित्रांनो हे एक काजव्यांचं म्हणजे आमच्या परिसरामध्ये एक मोसम असतोय. आणि खूपच म्हणजे जे जंगल पिकलेलं राहते, हे गावठी आंबे पिकतात, करवंद पिकतात, आळीव. आता याच्या मागं आंबळानं तोरणं संपली, पण मग आता सध्या मित्रांनो आंब्यांचं सीजन चालू आहे. आंबे, करवंद आहेत, त्याच्यानंतर आळव आहेत, असं हे पिकायला सुरुवात झाली आहे आमच्याकडं.
आणि याच्यामुळं सगळं रात्री काजव्यांचा मोसम म्हणजे आणि दिवसा जंगलात पिकणारी फळं जांभळासुद्धा पिकायला सुरुवात झाली. तर असा मित्रांनो आमच्या भंडारदरा परिसरामध्ये हा एक मनमोहक निसर्ग आणि सौंदर्य असं हे काजवे बिजवे मित्रांनो हे हिरडीचं झाड आहे आणि या हिरडीच्या झाडाला कमी प्रमाणात राहतात. तर मग चला आता हा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबतोय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.